पिंपळगाव हरेश्वर ते शिर्डी साई भक्तांची पायी पालखी सोहळा साईबाबांच्या नामाचा जयघोष करत शिर्डीकडे रवाना। पिंपळगाव हरेश्वर येथील साई मंडळ यांनी रामभक्त हनुमान मंदिर येथे पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी करत साईबाबाच्या नामाचा जयघोष केला। पिंपळगाव हरेश्वर ते शिर्डी या वर्षापासून पालखीची सुरुवात करण्यात आली। साईंच्या पायी पालखी सोहळा शिर्डीकडे मार्गस्थ होत असताना पहिल्या दिवशी साई भक्तांनी गावातून पालखीची मिरवणूक काढली। गावातील मुख्य रस्त्याने साई नामाचा जयघोषात पिंपळगाव येथील साई भक्तांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले। गावातील मुख्य रस्त्यावरून ठिकठिकाणी रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली। पालखी सोहळा वाजत गाजत पार पडला। या साई पायी पालखी सोहळ्यासाठी अध्यक्ष कृष्ण आनंदा काळे, उपाध्यक्ष पप्पू कडुबा पाटील, खणीसदार विशाल राजेंद्र हटकर व आयोजक योगेश शंकर हटकर व सहकारी मित्र सुभाष गोरे तळेगावकर, राहुल माळी तळेगावकर, धनराज बडगुजर, निवृत्ती बोडके, संदीप माळी, चेतन थोरात, आकाश माळी, नितीन तेली, विजय लोहार, निलेश करते, गणेश माळी, सिद्धेश केराळे या सर्वांनी पालखीच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। पिंपळगाव हरेश्वर टू शिर्डी पायी यात्रा पिंपळगाव हरेश्वर मधून आम्ही काढत आहोत। वर्ष पहिलं आमचं यावर्षी नियोजन अध्यक्ष कृष्णा काळे, उपाध्यक्ष विशाल हटकर, खजिनदार पप्पू पाटील व नियोजन योगेश हटकर यांनी पिंपळगाव हरेश्वर मधून यावर्षी पायी पालखी नियोजन केलेलं आहे। तसेच आम्ही सतत 11 वर्षे आता पालखीचे नियोजन करणार आहोत। तरी सर्वांनी पालखीमध्ये आनंद घ्यायचा आहे। ओम साईराम। सर्वांनी आपापल्या परिस्थितीने जी मदत करता येईल ती मदत करायची आहे व आपण साईचरणी सेवा अर्पण करायची आहे।